तर मराठी भाषेबाबत मनसे आता पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार आहे आणि एकीकडे मराठी रिक्षा चालक यांना मराठी आलं पाहिजे या गोष्टीवर मनसेने ठाम भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। काही रिक्षा संघटना 4 तारखेला संपावर जाणार आहेत आणि याचा विरोध देखील मनसेने केलेला आहे। आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक बैठक सुद्धा घेतली आणि ज्यामध्ये मराठी वाहन चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यास वर्ग तयार करण्यासंदर्भात भर देण्यात आला। तर दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनानं झुकल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि मध्य रेल्वेची भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रियामध्ये मराठीचा समावेश करण्यात आला असून नवीन अधिसूचना जारी करण्यात आली। मे पासून आरटीओच्या माध्यमातून एक उपक्रम आपण करतोय आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो जो रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत। सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने परिवहन डिपार्टमेंटची ही भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय। तर टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यास सदावर्ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी म्हटलंय। तर रिक्षावाल्यांवर मराठी सक्ती करण्यास वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवलेला आहे। सदावर्ते यांनी भाईंदरमधील रिक्षावाल्यांची भेट सुद्धा घेतली। तसंच प्रताप सरनाईक आणि राज ठाकरेंवर सदावर्ते यांनी निशाणा सुद्धा साधला। सदावर्तेंच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केली। जब बिगड़ जाता है ना तो हालात उद्धव ठाकरे जैसी कर देता है आणि म्हणून मला प्रतापला आज सांगायचं आहे की प्रताप तुमच्या चुकीच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्रातला मुंबईतला कष्टकरी जो आहे मुंबईतून परत आपल्या राज्याकडे आपल्या घराकडे निघालाय आणि हे थांबलं पाहिजे। 1 तारखेपासून मराठी भाषेत बोललं पाहिजे, परंतु हा सदावर्ते मीरा भाईंदरमध्ये येऊन रिक्षावाल्यांना भडकवायचं आगीत तेल टाकण्याचं काम करत आहे। याला धडा शिकवण्यासाठी आम्हाला काही कालावधीत माहीत पडलं की सदावर्ते भारतीय जनता पार्टीचा कुत्रा जो मराठी विरोधी नरेंद्र मेहता आमदार आहे त्यांच्या कार्यालयात भेट द्यायला गेला आहे। त्यावेळेला समजलं असता आम्ही 5 महाराष्ट्र सैनिक इथे आलो आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद या 5 जणांनी एवढ्या सगळ्यांना दाखवून दिलेली आहे। सदावर्ते आता पळून गेला। तर अमराठी रिक्षा चालकांना वाहन चालकांना साहित्यिक मराठी शिकवणार आहेत आणि मराठी भाषा शिकवण्यासाठी आता साहित्यिकांनी पुढाकार घेतलेला आहे। जुजबी व्यावहारिक मराठी भाषा ही शिकवली जाणार आहे आणि आवश्यक अभ्यासक्रम सुद्धा तयार केला जाणार आहे। परिवहन मंत्र्यांची साहित्यिकांसोबत सुद्धा बैठक पार पडली। तर मराठीच्या मुद्द्यावर कलाकारांनी सुद्धा आता आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे। मराठी शिका नाहीतर निघून जा असं उत्कर्ष शिंदे यांनी म्हटलंय। उत्कर्ष शिंदे यांनी पोस्ट केलेली आहे। काय म्हणतायत ते पाहूयात। परप्रांतीय मित्रांनो, तुमचा द्वेष नाहीये, पण आम्हाला आमच्या मराठी भाषेचा मान सन्मान आणि अभिमान आहे। तर तुम्हाला मराठीच कळत नाही किंवा कळून घ्यायचीच नाही असं म्हटल्यावर मराठी अस्मिता काय करणार? तर ठीक आहे, तुम्हाला कळेल त्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न मराठी माणूस नक्की करेल।